भक्तीला आपण सुरुवात करू. या वेळेमध्ये आपण उठून उभं राहूया आणि प्रार्थनेला सुरुवात करूया. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वांनी परमेश्वराला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाबद्दल. आणि आता पण परमेश्वरानं त्याच्या कृपेमध्ये ठेवलं, त्याच्या दयेमध्ये ठेवलं, त्याबद्दल आपण सर्वजण आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा ही वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि तुझी भक्ती आराधना करावी, तुला महिमा द्यावी, तुला गौरव करावं. प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये ही सुवर्ण संधी दिली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा या वेळेमध्ये आम्ही पूर्ण उल्हासानं तुझं गौरव करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. कारण प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे जिथं दोघं काय तिथं तुझं सानिध्य आहे. आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्या प्रार्थनेमध्ये आहेस, तू आमच्या आराधनेमध्ये असणार आहेस. परमेश्वरा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे, जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू त्यांना सहाय्य मदत कर. परमेश्वरा सर्व आळस, कंटाळा आणि सर्व इतर गोष्टींची प्राथमिकता सोडून त्यांनी तुझ्या मंदिरामध्ये यावं आणि तुझी आराधना करावी असं होते. परमेश्वरा प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर. आम्हा सर्वांना एकत्र केलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती होणारे सर्व काही विधी, सर्व काही गोष्टी आम्ही तुमच्या मानात देत आहे. नांदेडमध्ये होणारी सर्व प्रार्थना भक्ती आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येकाची आज तू भेट घे, प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि आज परमेश्वरा तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आराधना करण्यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया आमच्या वरती दे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन, आमेन. आपण उपासनाचे गीत गाणार आहोत. वधस्तंभ हेच आमचे भूषण. आपला अभिमान वधस्तंभ आहे, कारण त्या वधस्तंभावरती येशूनं स्वतःचा प्राण दिला. म्हणून या वेळेमध्ये आपण ते गीत गा आणि प्रभूला धन्यवाद देऊया. भूषण सदैव
बाजुए आणि परमेश्वराला धन्यवाद देवे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे. यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे.
यहोवा राजा है, स्वाम से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा। सर्वजन यहोवा राजा है, स्वाम से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा। युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा समुद्र की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम, समुद्र की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचा यीशु नाम। युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा यहोवा राजा है, स्वाम से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा। यहोवा अनादि परमेश्वर वो ना टलेगा। युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह, वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा। राजा हालेलुया। दोन बाराव्या प्रभूच्या सानिध्यामध्ये या वेळेमध्ये आणि एक गीत गा या वेळेमध्ये ॲक्शन सॉन्ग आहे. एक्शन सॉन्ग यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा म्हणाले ते ॲक्शन इथे सगळ्यांना आपण ॲक्शन करूया आणि ते गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया,
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभुदेवा तू कुंभार आहेस आणि प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला बनवलंस. प्रभुदेवा तुझ्यासारखं तू आम्हाला बनवलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. थँक्यू जीसस. हालेलुया 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 हालेलुया. प्रभुदेवा जसं तू आम्हाला बनवलेलं आहेस परमेश्वरा, तू तुझ्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहेस. धन्यवाद धन्यवाद हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभुदेवा ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा, कारण तू अद्भुत परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद धन्यवाद हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वर. या वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावूया आणि पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु. पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु. शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे. शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे. प्रार्थना
अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। थँक यू लॉर्ड, हालेलुया। प्रभुदेवा, तुझ्या पवित्र स्थानामध्ये आम्ही येत आहोत. प्रभुदेवा, तू आम्हाला शुद्ध केलं, तू आम्हाला पवित्र केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आमच्या जीवनामधील सर्व पाप तू काढून टाकलंस. प्रभुदेवा, तू आम्हाला शुद्ध केलेला आहेस. प्रभुदेवा, तू आमच्या मनाचं, आमच्या जीवनाचं परिवर्तन केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, अशाच प्रकारे तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी आमच्यावरती तू सदैव असू दे, जेणेकरून प्रभुदेवा आम्ही जसं तू पवित्र आहेस त्याप्रमाणे तुझ्या पवित्रतेमध्ये आम्ही चालत राहील. प्रभुदेवा, तुझ्या शुद्धतेमध्ये आम्ही चालत राहील. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाला शुद्ध राहण्यासाठी, आम्हा प्रत्येकाला पवित्र जीवन जगण्यासाठी तुझी कृपा करू. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू लॉर्ड. पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु, मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। जितना मैं तुझको जानूं, उतना करीब आऊं, जितना मैं तुझको चाहूं, उतना ही आशीष पाऊं, जितना मैं तुझको जानूं, उतना करीब आऊं, जितना
मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु, तेरे सामने झुकते हैं सजदा करते हैं, तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। थैंक यू जीसस, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वराची स्तुती करतो। प्रभुदेवा, तू आम्हाला शुद्ध केलेला आहेस, तू आम्हाला पवित्र केलेला आहेस आणि प्रभुदेवा तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात आपल्यात आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या सामर्थ्यानं, तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा होते. धन्यवाद धन्यवाद देतो. सर्व मानमय आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन आमेन. आपण सर्वजण बसून घेऊ खाली. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि श्याम ब्रदर आहेत, ते साक्ष चालू करू. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला स्तुती असो, त्याच्या नावाला गौरव असो की आज आपण सगळं इथं एकत्र आलो आणि हे सुंदरशी भक्ती आपल्या देवाने लाभून दिली. आजचा दिवस आपल्या जीवनात देवाने दिलं आणि आता साक्षीची वेळ आहे. जे गेल्या 18 भरामध्ये देवाने आपलं जे त्याच्या अनुभवाचा आणि त्याचा आशीर्वाद जे काही दिलेले आहेत आपण साक्ष द्यायला आपण त्याला सांगू. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दोन या ठिकाणी प्रेयर मिटिंग अटेंड करण्यासाठी गेलो होतो. ते जाणं येणं आमचं सुखरूप झालं, तिथंची मिटिंग सुखरूप झाली, चांगली झाली, आशीर्वादित झाली. त्याबद्दल देवाची स्तुती असेल. गेल्या आठवड्यामध्ये आशिष माझं जाणं झालं नाही. आशिष, ममताताई, आनंद भैया आणि पप्पू भैया दोन सिस्टर हे गेले होते. तिथला अनुभव सांगितला आम्हाला, ताई सांगितली. तिथलं खरंच खूप छान आहे आणि नवीन गोष्टी तिथे शिकायला मिळतात. त्याबद्दल देवाचे आभार आहे. त्यांचं जाणं येणं चांगलं केलं देवाने, याबद्दल देवाचे आभार. परमेश्वराच्या नावाने धन्यवाद देते. गेल्या आठवड्यात मी इथे गेले होते, माझं आम्ही तसं खूप झालं, परमेश्वराला धन्यवाद देते. तसेच बाहेर जात असताना थोडी गाडी स्लिप झाली होती, मला थोडंसंच लागलं, जास्त लागलं नाही, म्हणून परमेश्वराच्या नावाने देवाच्या नावाला आभार. आंटीला देव सांभाळत आहे, त्यांना आरोग्य देत आहे आणि सगळ्या ॲक्सिडेंटपासून किंवा दुसऱ्या दुर्घटनेपासून देव त्यांना सांभाळत आहे आणि आपल्यामध्ये आलेल्या याबद्दल देवाचे आपण आभार मानू. परमेश्वराला धन्यवाद देते. आमची सुट्टी देवाने आशीर्वादित केली. आमचं पुण्याला जाणं येणं आणि जात असताना तर खूप पाऊस होता, पण देवाने आम्हाला सांभाळलं, सुट्टीपर्यंत घरी पोहोचवलं. तसंच प्रमोद आणि मना या मुलांना एक कोल्हापूरमध्ये व्यवस्थित पोहोचवलं. पाऊस होता परंतु सुखरूप त्यांना त्यांच्या घरी पोहोचतं केलं. तसंच पुन्हा पुण्यामध्ये आणलं आहे. आम्ही सगळे पुन्हा आले आलो त्यावेळेस आम्हाला देवबापाने खरंच सहायता केली, मदत केली, आमचं संरक्षण केलं आणि सुखरूपमध्ये तुमच्यामध्ये आम्हाला घेऊन आला, म्हणून देवबापाचे देवाचे आभार. बाळासाहेब आणि त्यांच्या फॅमिलीला देव सांभाळत आहे. त्यांचं जे ट्रिप होतं, ट्रॅव्हल्स होतं, त्याच्यामध्ये देव मदत करत आहे. खरंच त्या ह्याच्यामध्ये उन्हाच्या आणि हे सगळं एकदम वातावरण असं झालेलं आहे की पाऊस आणि नंतर ऊन कधी यायला लागलं कळतच नाही. आणि कोणी आहे जसं सांगतं की आईच्या उदरात असतानाच त्याने आपलं आयुष्य नेमून ठेवलेलं आहे, त्याने दिलेलं आहे आणि तो आपल्या आयुष्याचे दिवस वाढवणार आहे. मला देवाने 30 वर्ष सांभाळलं. 5 तारखेला वाढदिवस होता आणि एवढे दिवस जे काही
सहभागितेत घालवले त्यासाठी मी देवाला खरंच धन्यवाद देतो. विशेष मंडळीचे देखील आभार व्यक्त करतो. परमेश्वराने सर्वच संकटांपासून वाचवलेलं आहे, सर्वच धोक्यांपासून त्याने बचाव केलेला आहे आणि विशेषतः आध्यात्मिक रीतीने देखील तो दैनंदिन दिवसामध्ये वाढ करतो आहे. या सर्व गोष्टीसाठी मी देवाला धन्यवाद देतो. प्रत्येक वेळेस देवाचे आभार मानून घरात बदल त्यांना देव सांभाळत आहे, नवीन आयुष्य त्यांना दिलेलं आहे आणि गेल्या 30 वर्ष देव त्यांना सांभाळत आहे. आपल्याला पण देवाचे आभार मानून. आणि कोणी आहे? मी माझं साक्षी सांगतो. गेल्या आठवड्याभरामध्ये म्हणजे जवळजवळ मी 2 आठवड्यापासून फक्त ट्रॅव्हल चालू आहे माझा. नांदेड बिदर चालू आहे. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे जे भाऊजी होते, चुलत मोठे भाऊजी होते, ते वारले. त्यांची तब्येत खराब होती, त्यासाठी आम्ही पहिले गेलो. म्हणजे गुरुवारी आम्ही जाऊन पाहिलं. त्या दिवशी खूप कंडिशन त्यांची खराब होती. व्हेंटिलेशनवर होतं. निमित्त झालं फक्त लो शुगर असं त्यांचं झालं. लो शुगरमध्ये त्यांना ते किडनीचा त्रास झाला, मग लिव्हरचा त्रास झाला. मग ह्या गोष्टीमध्ये झाल्यानंतर ते एकदमच अचानक व्हेंटिलेशनवर आले. मग प्रार्थना चालू होती त्याच्यामध्ये, पण देवाची इच्छा काही हे झालं नाही. आणि गेल्या सोमवारी त्यांचं आम्ही रविवारी तिथं जाऊन परत आलो, पाहून आलो, ताईला सोडून आलो गेल्या रविवारी. आणि त्या दिवशीच आम्ही परत आलो. दिनेश आणि मी ट्रॅव्हल करून आलो होतो. मग लगेच आम्हाला सोमवारी आणखी मेसेज आला की भाऊजी नाही राहिले म्हणून. मग आमचं परत सोमवारी जाणं झालं. परत आज आई आणि सगळं फॅमिली वगैरे सगळे गेले. मागच्या आठवड्यामध्ये मी परत एक वेळेस जाऊन आलो. देवानी कंटिन्यू मला जाणं येण्यामध्ये देव मदत करत आहे. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी जी तब्येत खराब झाली जाणं येण्यामध्ये, तर देव मला सांभाळत आहे. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि प्रार्थना विनंती करू इच्छितो की त्यांच्या घरातील प्रत्येकाला देव सांभाळावं आणि सांत्वना देण्यात यावं. आणि कुणाकडे काही विनंती असतील तर ते कळवावं. प्रभाती वहिनीसाठी प्रार्थना करू आपण. शिरीषसाठी प्रार्थना, खराब बदलसाठी प्रार्थना. या सगळ्या प्रार्थना विनंतीसाठी आणि साक्षीसाठी बाळासाहेब आपल्यामध्ये आहे ते प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा ज्याने साक्ष दिली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. विशेष या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा. खरात ब्रदर प्रभुदेवा तू त्यांना आता पण सांभाळलं, एवढे वर्षभर परमेश्वरा तुझ्या कृपेमध्ये ठेवलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना नवीन वर्ष तू त्यांच्यासाठी आशीर्वादाचं असू दे. आणि परमेश्वरा नवीन वर्षामध्ये त्यांना वेगवेगळे अनुभव दे. आणि परमेश्वरा तू त्यांच्या सोबत राहा आणि त्यांच्या जीवनाद्वारे अधिक रीतीनं तुझं गौरव होण्यासाठी परमेश्वरा तू त्यांचा उपयोग कर. तू त्यांना आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि परमेश्वरा तुझी विशेष कृपा त्यांच्यासोबत असू दे. विषय आम्ही प्रार्थना करत आहे प्रभाती सिस्टर, त्यांना पण आम्ही तुमच्या मानातम देत आहे. त्यांना प्रभुदेवा चांगला आरोग्यामध्ये ठेवा परमेश्वरा. त्यांच्या बाळालासुद्धा तू चांगलं आरोग्य देत आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी विशेष कृपा त्यांच्यावरती असू दे आणि सर्व काही गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. आम्ही प्रार्थना करत आहे शिरीषसाठी परमेश्वरा त्याला सहाय्य कर. प्रभुदेवा काम करण्यासाठी परमेश्वरा पवित्र आत्मा तू त्याला प्रेरणा दे. आणि विशेष आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा येणाऱ्या दिवसामध्ये त्याचं तारण व्हावं परमेश्वरा. त्याला समजावं की येशू हा जिवंत देव आहे आणि तोच तारणार आहे, उद्धार करताय. यासाठी परमेश्वरा तू त्याची भेट घे. स्वप्नाद्वारे दृष्टांताद्वारे परमेश्वरा तू त्याच्याशी बोल, वचनाद्वारे तू त्याच्या अंतकरणाशी बोल. आणि परमेश्वरा तू त्याचा उद्धार कर, तू त्याचं तारण कर परमेश्वरा. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा. मडेमधील ज्या लोकांनी साक्ष दिली त्या सर्व लोकांना प्रभुदेवा तू सांभाळ, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा विशेष आम्ही प्रार्थना करत आहे आमचं पुणे आणि कोल्हापूरचं जाणं तू सुरक्षित केलं, आम्हाला सुरक्षित इथं पुन्हा घेऊन आला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे कोसमी कुटुंबासाठी परमेश्वरा. जे काय प्रभुदेवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये जी दुःखद घटना घडली त्या दुःखद परिवाराला सुद्धा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रभुदेवा तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांच्या सोबत राहा आणि या दुःखामधून परमेश्वरा या निराशेमधून जात असताना परमेश्वरा तू त्यांना सकारात्मक मन दे. आणि परमेश्वरा तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांना शक्ती आणि सामर्थ्य दे परमेश्वरा. विषय आम्ही प्रार्थना करत आहे श्याम ब्रदर प्रभुदेवा, कोसमे आंटी परमेश्वरा, हा सर्व परिवार कोसमे परिवार प्रभुदेवा प्रवास करत असताना त्यांचं जाणं सुरक्षित केलं त्याबद्दल आभार मानतो. आणि त्यांच्यासोबत तू राहिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कोसमे परिवाराला सुद्धा तू आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तुझं गौरव तुझी महिमा होते परमेश्वरा.
धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आमच्या मंडळीमध्ये असणारे सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत तू राहा, तू त्यांची काळजी घे, त्यांच्या अभ्यासामध्ये तू सहाय्याने मदत कर. आम्ही प्रार्थना करत आहे जाधव परिवाराला तू आशीर्वादित कर, त्यांना पण तू सहाय्य कर, मदत कर, त्यांच्यावरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा चव्हाण आंटी परमेश्वरा, त्यांना पण तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा विश्वासामध्ये तू वाढवत आहेस त्याबद्दल आभार मानतो. आरोग्यामध्ये तू त्यांना ठेव. विशेष प्रभुदेवा त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांच्या वरती तुझी कृपा आणि दया कर परमेश्वरा. प्रार्थना करता अवसरांटी तू त्यांना आरोग्य दे, त्यांच्यावरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह त्यांच्यावरती असू दे. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाच्या सोबत तू राहा. रणविकर कुटुंबाला सुद्धा आम्ही तुमच्या मनात देत आहे, त्यांना पण तू सहाय्य कर, त्यांच्यावरती तुझी विशेष कृपा दया कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. आमच्या मंडळीमधील सर्व कुटुंब आम्ही तुमच्या मानात देत आहे. खरात फॅमिली त्यांना पण आम्ही तुमच्या मानात देत आहे. सिस्टरांना सुद्धा तू आशीर्वादित कर, त्यांना आरोग्यामध्ये ठेव आणि या कुटुंबाद्वारे तुझं गौरव तुझी महिमा होते. धन्यवाद देतो. आता पण तू आमच्या मंडळीवरती कृपा पुरवली, सर्व कुटुंबाला तू साहाय्याने मदत केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा ऐका पित्या. आमेन. हालेलुया. आपण एक स्तोत्र वाचन करणार होतो. आपण सर्वजण उठून करावे. स्तोत्रसंहिता 111. आपण आळीनं पाळीनं वाचूया. मी पहिलं वचन वाचेल, दुसरं वचन तुम्ही वाचाल सर. स्तोत्रसंहिता 111. परमेश्वराचे स्तवन करा सरळ जनाच्या सभेत व मंडळीत. मी अगदी मनपूर्वक परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. त्याची करणी साक्षात प्रताप व महिमा आहे. त्याचे न्यायत्व सर्व काळ टिकून राहते. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदा समर्थ. त्याने आपल्या लोकांना आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ भरवसे आहे. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहे. त्याने आपल्या लोकास उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळचा नेमला आहे. त्याचे नाम पवित्र व भययोग्य आहे. सर्वजण एकत्र वाचूया. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. परमेश्वर वाचलेलं वचन वाचलेलं अध्याय आपल्या सर्वांच्या साठी आशीर्वादित करू. या ठिकाणी परमेश्वराच्या उपकार स्मरणाबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. परमेश्वर कृपाळू आहे, कनवाळू आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचे सर्व विधी परमेश्वराचे विश्वसनीय आहेत. आणि जो परमेश्वराचं भय धरतो परमेश्वर त्याला सद्बुद्धी देतो, परमेश्वर त्याला सहाय्य करतो. या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करूया. खरात ब्रदर या स्तोत्रसेवेसाठी आपण प्रार्थना करतील. स्तुती स्तवनात बसणाऱ्या जिवंत देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझी महिमा करतो परमेश्वरा. प्रभू ही सुंदरशी सकाळची वेळ आम्हाला दिली परमेश्वरा. आमच्या मुखाद्वारे परमेश्वरा जी काही स्तुती आराधना आम्ही केली प्रभू तू ती ग्रहण केलीस त्यासाठी धन्यवाद देतो. तुझी आराधना करण्यासाठी सामर्थ्य दिलं, तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आमच्यामध्ये ठेवली यासाठी विशेष तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू या स्तोत्रासाठी परमेश्वरा विशेष आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा तू आपल्या लोकांची काळजी घेतो हे या स्तोत्रामध्ये तुला आपण प्रभू तुझी कृत्ये ही थोर आहे, तुझी महिमा ही अढळ आहे परमेश्वरा. तू सर्व काळ तुझ्या लोकांचं प्रोटेक्शन करणारा बाप आहे प्रभू. तुझ्या भय हे ज्ञानाचा आरंभ आहे परमेश्वरा. आणि तू आपल्या लोकांना सुबुद्धी देतो परमेश्वरा. या सर्व स्तोत्रांसाठी परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. केवळ तुझी महिमा आणि तुझाच आदर करतो परमेश्वरा. प्रभू मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा तुझी सद्बुद्धी दे परमेश्वरा. तू आम्हा प्रत्येकाला ज्ञानाने भर परमेश्वर देवा. आणि परमेश्वरा तू आमच्याद्वारे परमेश्वरा आमच्या ज्ञानाद्वारे आमच्या बुद्धीद्वारे केवळ तुला महिमा मिळवतो परमेश्वरा. आणि परमेश्वरा केवळ तुझं नाव सावल्या जातं. वाचलेल्या स्तोत्रासाठी आम्ही परमेश्वरा तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व आदर महिमा तुला देतो. आणि प्रार्थना आमचा उद्धारक मुक्ती दाता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड प्रिय आणि पवित्र अशा नावात बसून घ्या आपण.
हालेलुया. आपण आता प्रभोजन आपण विधी घेणार आहोत. या वेळेमध्ये आपण एक शास्त्र बघवायचे, कारण जे मला प्रभूपासून मिळाले ते मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, शुभकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर आहे ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास तो मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की आपण प्रभूजनाच्या विधीमध्ये सहभागी होत असताना आपला बाप्तिस्मा झालेला आहे, आपण येशूवरती विश्वास ठेवत आहोत. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या दोन गोष्टी काही वेळेला लोकांच्या जीवनामध्ये असतात. त्यांनी येशूला स्वीकार केलेला आहे, बाप्तिस्मा केलेला आहे, परंतु कधी कधी आपलं जीवन त्याप्रमाणे पवित्र असत नाही. आपण पापामध्ये असतो, आपण चुकीच्या गोष्टीमध्ये असतो आणि कधी कधी या विधीमध्ये आपण सहभाग होतो. आपण विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपलं जीवनसुद्धा शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणतंही पाप, गुपित पाप असता कामा नाही. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण शुद्धतेमध्ये जीवन जगणार, पवित्रतेमध्ये जीवन जगणार, तेव्हाच परमेश्वर आपल्याला ह्या विधी आपल्यासाठी काय करणार, आशीर्वादित करणार. आणि जर आपण शुद्धतेमध्ये आणि पवित्रतेमध्ये जर आपण या विधीमध्ये सहभागी होणार नाही तर या ठिकाणी सूचनासुद्धा सांगितलेल्या आहेत की मनुष्यानं आपलं परीक्षा करावी. हालेलुया. आपलं आत्मपरीक्षण करावं. आणि जर देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या विधीमध्ये सहभागी व्हा, तेव्हा आपण सर्वांनी या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे. मग या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया सर्वांनी आणि या वेळेमध्ये आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया आणि प्रभूला विचारूया की प्रभू तुझी इच्छा काय आहे. की माझी इच्छा आहे की या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे, परंतु तुझी इच्छा काय आहे ती मला दाखव. आणि या विधीमध्ये मी गांभीर्यानं, पवित्रतेनं, शुद्धतेनं या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य कर. प्रभू तुझी कृपा आणि दया तुम्हाला दे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो. येशू तुझं नाव उत्साहितो. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद. हालेलुया. प्रत्येकानं प्रार्थना करा, स्वतःसाठी प्रार्थना करा. परमेश्वराला सांगेल, परमेश्वरा या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा दे, तुझी दया तू माझ्यावरती दे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. ज्या लोकांना देवाचा आत्मा प्रेरणा देत आहे आणि तुमची तयारी आहे तर आपण उठून उभा राहायचं आहे या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी. थँक्यू जीसस. हालेलुया. ज्या लोकांना विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी उठून उभा राहायचं आहे. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. प्रत्येकानं प्रार्थनेमध्येच राहूया. आपले डोळे बंद असू द्यात. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो. विशेष प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे या तुझ्या पवित्र विधीमध्ये आम्ही सहभागी होत असताना परमेश्वरा तू आमच्या मनाची तयारी केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा या विधी फक्त प्रभुदेवा असाच नाही तर परमेश्वरा त्यासाठी परमेश्वरा गांभीर्यानं आम्ही पाहावं. प्रभुदेवा आणि शुद्धतेच्या अंतःकरणानं, पवित्रतेच्या अंतःकरणानं परमेश्वरा आम्ही ते घ्यावं यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. हा विधी आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. जे लोक उभा राहिलेले आहेत, जे लोक या विधीमध्ये सहभागी होणार आहेत, प्रभुदेवा तू त्यांना सहाय्य कर. ज्यांनी या विधीमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना पण तुझी कृपा करू आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी सहभाग घेण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो, ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा परमेश्वरा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पिता. आमेन. या वेळेमध्ये आशिष समोर येईल. आशिष भाकरीवरती आणि प्याल्यावरती प्रार्थना करेल आणि आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचेल. कारण सर्वांनी आपण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये राहूया. धन्यवाद मिस्टर. आज तो आम्हाला एकत्र केले असून धन्यवाद मिस्टर. तुझी स्तुती करण्यासाठी आम्हाला एकत्र केले असून धन्यवाद मिस्टर. आणि हे जे प्रभू भोजन घेण्याचं आम्हाला संधी देते मिस्टर त्याबद्दल धन्यवाद मिस्टर. हे तुझं हे जे द्राक्ष साहित्य मिस्टर तुझ्या रक्ताचं स्वरूप आहे मिस्टर. ते आमच्यासाठी आशीर्वादित करतो मिस्टर. आणि हे भाकर तुझ्या शरीराचं प्रतीक आहे मिस्टर. ते आमच्यासाठी आशीर्वादित करतो मिस्टर.
ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात. येशूच्या रक्ते भरले हे गीत आहे. विद्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण. जे पापी विद्यात घातले ते होती शुद्ध प्राण. तो पापी मरणाराचो त्यामुळे हर्षला. तेनेची माझा दोष गो पुसेल सगळा, पुसेल सगळा, पुसेल सगळा. तेनेची माझा दोष गो पुसेल सगळा. ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुझ्यासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातातील भाकरीचं आपण सर्वांनी सेवन करूया. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. प्याल्याचं आपण सेवन करूया. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो. हा विधी तू आशीर्वादित केला त्याबद्दल आभार मानतो. आम्हाला तू सहाय्य केलं या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हा प्रत्येकाला तू प्रभुदेवा अधिक रीतीने आशीर्वादित कर. त्या विधीचं गांभीर्य अधिक ओळखून घेण्यासाठी प्रभू तुझी कृपा दया आमच्यावरती दे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. बसून घेऊ आपण. हालेलुया. सर्वजण आहे तिथंच. हालेलुया, हालेलुया. आजच्या वेळामध्ये आपण देवाच्या वचनामध्ये थोडंसं आपण पाहूया. या वेळेसाठी आपण एक शास्त्रभाग वाचून आहोत. एक वचन लूक याचा 6वा अध्याय आणि 31 वचन वाचा. पुन्हा लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे असेल तसे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. अजून एकदा वाचा. ज्यांना लोकांनी ज्यांना मिळाले त्यांनी वाचा एकत्र सगळ्यांनी. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. सगळ्यांना वचन समजलं असेल. या ठिकाणी सांगत आहे की लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा. हालेलुया. ज्याप्रमाणे मला समोरच्या व्यक्तीनं माझ्याशी कसं वागायला पाहिजे ही माझी एक वेगळी इच्छा असते. कधी कधी माझी जी अपेक्षा असते समोरच्यानं माझ्याशी प्रेमानं वागायला पाहिजे, माझ्याशी चांगलं राहायला पाहिजे, माझा आदर करायला पाहिजे, माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ही कुणाची इच्छा आहे? ही माझी इच्छा आहे. आणि इथं सांगत आहे की लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे. तुम्हाला जसं वाटतंय की समोरच्या व्यक्तीनं माझ्याशी असं वागायला पाहिजे, तर इथं सांगत आहे की तुम्हीही त्याच्याशी वर्तन करा, तसेच तुम्ही सुद्धा त्याच्याशी वर्तन करा. हालेलुया. कधी कधी आपण काय करत असतो की आपण दुसऱ्यांच्याकडूनच अपेक्षा करत असतो की दुसऱ्यांनाच माझ्यावरती प्रेम करायला पाहिजे, दुसऱ्यांनीच माझ्या गोष्टी सहन करायला पाहिजे, दुसऱ्यांनीच माझा आदर करायला पाहिजे, दुसऱ्यांनीच माझा सन्मान करायला पाहिजे. परंतु आपण इतरांना सन्मान द्यायचा आपण काय करतो? विसरून जातो. आपण इतरांना सन्मान करत नाही, आपण इतरांच्यावरती प्रेम करत नाही, आपण इतरांचं सहन करत नाही. म्हणून जर आपल्याला वाटते की दुसऱ्यांना माझ्याशी चांगलं वागायला पाहिजे,
तर त्यासाठी सुरुवात कुठून करायला पाहिजे? मला स्वतःकडून करायला पाहिजे. हालेलुया. भलेही समोरचा व्यक्ती माझ्याशी कसाही वागू दे, पण तो मला कसं वागायचं आहे की माझी जशी अपेक्षा आहे की त्यांनी माझ्याशी वागायला पाहिजे, तसं सुरुवातीला काय करावं लागेल? मला त्याप्रमाणे वागायला सुरुवात करावं लागेल. समजलं? वचन खूप सोपं वचन आहे की जसं मी अपेक्षा करत आहे त्याच्या अगोदर आपल्याला जसं माझी अपेक्षा आहे त्याप्रमाणे मला इतर लोकांची वागायचं आहे. कधी कधी आपण काय करतो की फक्त दुसऱ्यांच्याकडूनच अपेक्षा करतो, दुसऱ्यांनी मला सन्मान द्यायला पाहिजे, परंतु आपण सन्मान देणार नाही. हालेलुया. कधी कधी वाटतं की दुसऱ्यांनी माझ्यावरती प्रेम करायला पाहिजे, परंतु मी त्यांच्यावरती कधी प्रेम केलेला आहे का? या गोष्टीवरती सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून लोकांनी तुमच्याशी कसे वागावे असे आपल्याला जसं वाटतंय की माझ्याशी यांना अशा प्रकारे वागायला पाहिजे, मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही लोक आठवतील, तुम्ही पवित्र आत्म्याला विचारा आणि काही लोक तुम्हाला आठवतील की ज्या लोक तुम्हाला पटत नाहीत आणि त्या लोकांच्या बद्दल तुमची काय अपेक्षा आहे. कधी कधी आपण ज्या ठिकाणी काम करतो, कधी कधी आपण आपल्या नातेवाईकांच्या मध्ये काही लोक असू शकतात, कधी कधी आपल्या मित्रमंडळींच्या पैकी काही लोक असू शकतात, कधी कधी आपल्या मंडळीमधील लोक सुद्धा असू शकतात की आपल्याला वाटते की त्यांना माझ्याशी असं वागायला पाहिजे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे तो वागत नाही. तेव्हा आपण काय करतो की जर समोरचा व्यक्ती माझ्याशी तसा वागत नाही तर मी काय करणार? मी सुद्धा तसाच वागणार आणि हे चुकीचं आहे. जर समोरचा व्यक्ती राग करत आहे तर कधी कधी मी कसं करणार की समोरचा व्यक्ती राग करत आहे, माझा तिरस्कार करत आहे, तर मी सुद्धा त्याच्याशी तसंच वागणार. परंतु ख्रिस्ताचा नियम असा नाही. म्हणून इथं सांगत आहे की लोकांच्याकडून जशी तुम्ही अपेक्षा ठेवताय की त्यांना तुमच्याशी असं वागायला पाहिजे, प्रेमानं वागायला पाहिजे, त्यानं तुम्हाला सहन करायला पाहिजे, त्यानं तुमचा आदर सन्मान करायला पाहिजे, त्यानं तुम्हाला तुमच्या संकटामध्ये मदत करायला पाहिजे, जसं आपण इतरांच्याकडून अपेक्षा करतो, इतरांच्याकडून आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या इच्छा असतात. आणि पुढे सांगत आहे की परंतु तसेच तुम्हीही त्यांच्याशी काय करा? वर्तन करा. सुरुवात कुणापासून करायची आहे? आपल्याला स्वतःपासून करावे लागेल. बरे समोरचा व्यक्ती कसा आहे वागू दे, पण मला काय करायचं आहे? जसा मी त्याच्याकडून अपेक्षा करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःला वागायचं आहे, मला त्याप्रमाणे कृती करायची आहे, त्याप्रमाणे मला माझं जीवन माझं वर्तन मला ठेवायचं आहे. बायबलमध्ये याच्या संदर्भामधील अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला सर्वांना काही वचनं माहीत सुद्धा आहेत, काही लोकांचे पाठ असतील वचनं. आणि ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की मी अपेक्षा ठेवत आहे इतरांच्याकडून, परंतु त्या अपेक्षा ठेवणं चांगलं आहे, चुकीचं नाही, परंतु त्या अपेक्षा ठेवत असताना आपली एक जबाबदारी सुद्धा आहे की मी फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही. मी फक्त समोरच्याकडूनच अपेक्षा ठेवतोय, त्यानं चांगलं वागायला पाहिजे, परंतु ती अपेक्षा चांगली आहे, परंतु मी सुद्धा त्याच्याशी कसं वागायला पाहिजे? चांगलं वागायला पाहिजे. हालेलुया. समजत आहे हे वचन की मी जसं अपेक्षा ठेवत आहे दुसऱ्यांच्याकडून, सुरुवात त्याची मला स्वतःकडून करायचं आहे. मला प्रेमानं वागायचं आहे, मला सहनशीलतेनं वागायचं आहे, मला रिस्पेक्ट करायचा, आदर करायचा आहे, मला एकमेकांच्या वरती प्रेम करायचं आहे. आणि जेव्हा मी इतरांच्या वरती अशा प्रकारे वर्तन करणार तेव्हा आपोआपच समोरचा व्यक्ती त्याप्रमाणे माझ्याशी वर्तन करणार. म्हणून एक मन समाजामध्ये प्रचलित आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण जेव्हा दुसऱ्याचा आदर सन्मान करणार तेव्हा ते लोक सुद्धा आपला आदर सन्मान करणार. हालेलुया. सुरुवात कोणी करायची आहे? पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे. मला आदर द्यायचा आहे लोकांना. हालेलुया. मला इतर लोकांचा सन्मान करायचा आहे. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं वादळ निर्माण होतं की फक्त मी अपेक्षाच ठेवणार. हालेलुया. समजत आहे? मी फक्त अपेक्षाच ठेवतो लोकांच्याकडून, लोकांनी माझ्याशी चांगलं वागायला पाहिजे, लोकांनी माझ्यावरती प्रेम करायला पाहिजे. हा कधी कधी ज्याप्रमाणे आता वाढदिवस, खरंच ब्रदरांचा वाढदिवस झाला, कधी कधी वाढदिवस आला की आपल्या मनामध्ये अपेक्षा असतात की सगळ्यांनी मला काय करायला पाहिजे? विश करायला पाहिजे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दुसऱ्यांच्याकडून ऐकली की आपल्याला थोडंसं बरं वाटतं की लोकांनी आठवण केल्याने मला विश केलं. परंतु आपण किती वेळा इतर लोकांच्या वाढदिवसामध्ये आपण त्यांना विश करतो किंवा त्यांना आपण काय करतो? शुभेच्छा देतो किंवा त्यांच्यासाठी आपण काय करतो? प्रार्थना करतो. मी फक्त अपेक्षा ठेवून काहीच होणार नाही. मला सुरुवात कुणापासून करायची आहे? स्वतःपासून मला सुरुवात करायची
आहे. म्हणून येशूने एक दाखला सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे की मत्ती याचा 5वा अध्याय 44 ते 46 वचन वाचा. मत्ती 5:44 मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. आपण पहिल्या वचनाचा अर्थ आपण पाहिला की आपण जी दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा करत आहे त्याची सुरुवात कुणापासून करायची आहे? आपल्याला स्वतः करायची आहे. हालेलुया. मी जर दुसऱ्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करत आहे तर मला स्वतःला प्रेम द्यावं लागेल, मला स्वतःला प्रेमळ जीवन जगावं लागेल. आणि या ठिकाणी सांगत आहे की जे लोक प्रीती करतात त्यांच्यावरती तुम्ही प्रीती केलं त्यात काय विशेष नाही. जे लोक तुमच्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी आपण काय करतो? चांगलं वागतो. पण तो अगोदरचा रेफरन्स 44 वचनामध्ये सांगत आहे की वैऱ्यावरती काय करा? प्रेम करा. आपण आता प्रेम केलेलं आहे का वैऱ्यावरती? तुम्ही आता सर्वांनी विचार करा. आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की तुमचा वैरी कोण आहे? वैरी कोण असतो? आपल्याशी भांडण झालेला किंवा आपल्याला जो व्यक्ती पटत नाही तो आपल्याला कशासारखा वाटतो? वैऱ्यासारखा वाटतो. तर आपण देवाचं वचन काय सांगत आहे की वैऱ्यावरती प्रेम करा. वैऱ्यावरती जर आपल्याला प्रेम करायचं आहे तर कसं प्रेम करावं लागेल? त्याच्याशी बोलावं लागेल, त्याला क्षमा करावी लागेल, त्याला जेव्हा मदत आहे तेव्हा त्याला मदतीला त्याच्या धावून जावं लागेल. म्हणून इथं सांगत आहे की वैऱ्यावरती प्रेम करा. पुढे सांगत आहे की जे श्राप देतात त्यांना काय करा? आशीर्वाद द्या. पुढे सांगत आहे की जे तुमचा द्वेष करतात त्यांचं काय करा? बरं करा. जे राग करतात त्यांना काय करा? त्यांचं चांगलंच करा, त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करा. आणि सांगत आहे की जे तुमचा छळ करतात, तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सांगत आहे पहिलं आपण पाहिलं की आपल्याला जसं आपण अपेक्षा करत आहे लोकांच्याकडून त्याप्रमाणे जरी घडत नसेल तरी आपल्याला त्याप्रमाणे वागायचं आहे. जसं मी दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार त्याप्रमाणे मला सुद्धा काय करायचं आहे? वर्तन करायचं आहे. मला त्याप्रमाणे वागायचं आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे की विरोध मधल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी ऑलरेडी आपल्या सर्वांना माहित आहेत की आपल्याला वैऱ्यावरती प्रेम करायचं आहे. जे वाईट बोलतात त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि जे लोक चांगले वागतात त्यांच्याशी आपण नेहमी चांगलंच वागतो, परंतु जे आपल्याशी चांगलं वागत नाहीत त्यांच्या बरोबर आपण कशा प्रकारे वर्तन करतो याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. येशूच्या जीवनामध्ये आपण पाहतो जेव्हा ह्या 4 गोष्टी आहेत की वैऱ्यावरती प्रेम करायचं आहे, जे श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, जे द्वेष करतात त्यांचं बरं करायचं आहे, आणि जे छळ करतात त्यांच्यासाठी काय करायचं आहे? प्रार्थना करायची आहे. सध्या जगामध्ये चाललेलं आहे की जे छळ करतात त्यांच्यासाठी काय चाललंय? आंदोलन. जो तोडतोय ख्रिस्ती आंदोलन काढतोय. आंदोलनानं काय होणार आहे का? नाही होणार. कारण शेवटच्या काळामध्ये परमेश्वरानं ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत गोष्टी. तुम्हाला छळ होणार, तुम्ही किती आंदोलन करणार तुम्हाला मार खावाच लागणार. कारण देवानं सांगितलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. आणि देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊन काही पण करणे हे योग्य नाही. म्हणून इथं सांगत आहे की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी काय करायला सांगितलं बायबलमध्ये? प्रार्थना करा. किती वेळा आपण प्रार्थना केलेली आहे की आपण छळ केला की काही लोक उठतात, मोर्चा काढतात, आंदोलन काढतात, परंतु त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करायला पाहिजे. आपण गुडघे झिजवले पाहिजे की त्या लोकांचं जीवन बदलावं, त्यांचं तारण व्हावं, त्यांचा उद्धार करावा. जे छळ करणारे लोक आहेत परमेश्वर त्यांच्याशी बोलावा. आपल्याला त्यांच्यासाठी काय करायचं आहे? प्रार्थना करायची. येशूनं तेच केलं प्रिया. येशू जेव्हा या जगामध्ये होता त्यानं वैऱ्यावरती प्रेम केलं. त्याला जे त्रास देत होते त्या वधस्तंभावरती त्याला मारत होते, त्याचा छळ करत होते, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मूठ घातला, पोटामध्ये भाला बोकसला, त्याची चेष्टा केली, निंदा केली. येशूनं त्यांना विरोध केला का? येशूनं कुठं तक्रार केली का? येशूनं सगळं सहन केलं. आणि इथं सांगत आहे की जे लोक त्याला त्रास देत होते त्यांच्यावरती काय केलं? त्यानं प्रेम केलं, त्यांना विरोध केला
नाही. ते सगळं सहन केलं, त्यांच्यावरती प्रेम केलं आणि ज्या ठिकाणी सांगत आहे की जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना केला आणि त्या वधस्तंभावरती येशूनं त्यांच्यासाठी प्रार्थना सुद्धा केली. हालेलुया. काय प्रार्थना केली की हे पित्या यांना कळत नाही, यांना तू काय कर, क्षमा कर. इथं सांगत आहे की जे त्याचा द्वेष केला लोकांनी, ते सांगत आहेत की बरब्बाला सोडा. लोक काय करत आहेत, परुषी शास्त्र सांगत आहे की बरब्बाला, जो वाईट आहे, ज्यानं पाप केलेला आहे, त्याचा ते स्वीकार करत आहेत, परंतु जो पवित्र परमेश्वर आहे त्याला मारा सांगत आहे. त्याचा द्वेष केला, त्याचा राग केला, परंतु येशूनं काय केलं, त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांच्या सगळं सहन केलं. म्हणून येशूनं वैऱ्यावरती प्रेम केलं. जे वाईट बोलत होते त्यांना येशूनं श्राप दिला नाही. हालेलुया. त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना क्षमा केली आणि जे लोक द्वेष करत होते त्यांचा द्वेष केला नाही, तर त्यांच्यावरती काय केलं, प्रेम केलं. म्हणून त्यानं ते मरण काय केलं, वधस्तंभावरचं सहन केलं. कारण त्याला माहित आहे की समोरचा जो मला त्रास देत आहे त्याचं सुद्धा तारण होणं गरजेचं आहे आणि तो त्या वधस्तंभावरती मरण पावला. आणि पुढे सांगत आहे की त्याचा ज्यांनी छळ केला त्याच्यासाठी त्यानं काय केली, प्रार्थना केली. म्हणून येशूनं आपल्या समोर तो कित्ता घातलेला आहे की येशूची सुद्धा अपेक्षा असेल ना की माझ्याशी लोकांनी चांगलं वागायला पाहिजे, परंतु त्याच्याशी लोक चांगलं वागलेत का, नाही. परंतु येशूनं चांगलं वागायचं सोडलं का, नाही. हालेलुया. येशूला त्रास झाला, येशूला विरोध झाला, येशूची चेष्टा करण्यात आली, मस्करी करण्यात आली, नेहमी त्याला धर्मशास्त्राच्या ह्याच्यामध्ये धरण्याचा प्रयत्न करण्यात आला, पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यानं काय केलं, सगळं शांततेमध्ये सगळं स्वीकारलं आणि त्यानं काय केलं की त्या वचनाप्रमाणे तो वागला. प्रियानो, इथं सांगत आहे की लोकांनी तुमच्याशी जसं वर्तन करावं त्याची सुरुवात काय केली, त्यानं स्वतःहून केली. त्यानं स्वतः प्रेम केलं, त्यानं स्वतः सगळ्या काही गोष्टी सहन केल्या, त्यानं स्वतः प्रार्थना केली आणि ह्या काय केला की त्यानं स्वतः गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यानं तो कित्ता आपल्या समोर घातलेला आहे की भले माझ्या समोरचा व्यक्ती माझ्यावरती प्रेम करू दे किंवा नाही करू दे, परंतु मला काय करायचं आहे, मी तुमच्यावरती प्रेम करत आहे. हालेलुया. तुम्ही मला त्रास द्या, तुम्ही मला माझ्याबद्दल राग करा, माझा द्वेष करा, मला मारा, मला किती माझा छळ करा, परंतु मी तुम्हाला कधी श्राप देणार नाही, तर मी तुम्हाला काय करणार, आशीर्वाद देणार. येशूनं आशीर्वादाची प्रार्थना केली, क्षमेची प्रार्थना केली. म्हणून आपण अशा प्रकारची वृत्ती परमेश्वर आपल्याकडं असावी असा परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. ती वृत्ती म्हणजे की फक्त दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आपल्याला चालणार नाही. हालेलुया. दुसऱ्याच्याकडून अपेक्षा ठेवल्यानंतर काही वेळेला आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. कारण दुसऱ्यानं कसं वागायचं आहे, दुसऱ्यानं कसं बोलायचं आहे किंवा दुसऱ्यानं कसं वर्तन करायचं आहे हे आपल्या हातामध्ये नाही, तो त्याचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला कसं वागायचं आहे किंवा आपल्याला कसं बोलायचं आहे किंवा आपल्याला कसं वर्तन करायचं आहे हे कोणाच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये. हालेलुया. म्हणून लोकांचं सोडून द्या, लोकांनी कसं वागायचं तुमच्याशी, परंतु तुम्ही जी अपेक्षा ठेवताय की मला यानं चांगलं वागलं पाहिजे, यानं मला माझ्याशी चांगलं बोललं पाहिजे, यानं मला आदर केला पाहिजे, माझा सन्मान केला पाहिजे, परंतु याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायला पाहिजे. मला स्वतः सन्मान द्यायला पाहिजे, मला स्वतः आदर करायला पाहिजे, मला स्वतः एकमेकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. म्हणून येशूनं सुद्धा तो कित्ता आपल्याला घालून दिलेला आहे. हालेलुया. म्हणून आपण येशूचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर योसेपाचं उदाहरण आपण सर्वांना माहित आहे की योसेपाच्या जीवनामध्ये सुद्धा त्यानं असंच केलं. ज्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळतंय की उत्पत्ती याचा 37 अध्याय 4-5. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोखांच्या भाषेने परिणास झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 11. त्याचे भाऊ त्याचा ठेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. आणि या ठिकाणी सांगत आहे की योसेपाच्या योसेपाबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे, त्याचे भाऊ आणि योसेपाला स्वप्न पडलं की त्याला परमेश्वर मोठा बनवणार आहे आणि याचे भाऊ आणि त्याचं आई वडील त्याच्यासमोर काय करतील, नमन करणार, त्याच्यासमोर त्याच्या पाया पडणार, अशा प्रकारचं त्याला स्वप्न घडलं. याचा अर्थ की परमेश्वर योसेफाला उंच करणार होता, उंच ठिकाणी तो घेऊन जाणार होता.
आणि जेव्हा हे त्यानं स्वप्न प्रामाणिकपणे आपल्या भावांना, आपल्या नातेवाईकांना सांगितलं, आपल्याला सुद्धा काही वेळेला स्वप्न पडलं तर आपण काय करतो, आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला किंवा आपल्या घरातील लोकांना सांगतो, की जेणेकरून ते आपल्याला उत्तेजन देतील, जेणेकरून ते आपल्याला काहीतरी त्यामधून मार्गदर्शन करेल. परंतु इथं काय झालं, उलट घडलं. इथं काय झालं की योसेफ मोठा होणार आहे हे त्याच्या भावांना बघवलं नाही, आणि भाऊ काय करत आहे, त्याच्याबद्दल द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचं भाषण म्हणजे प्रेमाचं भाषण करायचं त्याने काय केलं, सोडून दिलं. तो प्रेमानं बोलायला लागला की हा हे काय करणार, वेगळ्या पद्धतीनं रागानं त्याच्याशी बोलणार. पुढे सांगत आहे की ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले, जास्त त्याचा राग करू लागले, त्याचा द्वेष करू लागले. पुढे सांगत आहे की ते त्याचा इतका हेवा करू लागले की त्यांनी मनात धरले की याला काय करायचं, एक दिवस मिस्रमध्ये त्याला काय करायचं, मिस्र देशामधील लोकांना विकून टाकायचं. इतकी मन त्याची वाईट झाली योसेफाच्या भावांची की त्याच्या भावाला मिस्री लोकांना विकायचा त्याचा मनामध्ये विचार आला. आता त्याचे भाऊ द्वेष करत आहेत, राग करत आहेत, त्याचा हेवा करत आहेत आणि त्याच्याशी चांगलं भाषण करत नाहीत. पण तो योसेफ काय करत आहे हे आपण पाहूया. 13 ते 16 वचन 37. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शखमास कळप चारित आहेत ना, तर चल मी तुझ्या त्याचकडे पाठवतो. तो म्हणाला, हा मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत काय, आणि कळप ही ठीक आहेत काय ते पहा, आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रखवाना केले व तो शेखेमास जाऊन पोहोचला. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की योसेफाचे भाऊ त्याचा काय करू लागले, राग करू लागले, द्वेष करू लागले, त्याच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते कारण त्याचा राग आलेला होता. पण योसेफाला एक दिवस काय झालं की त्याचा बाप होता, त्या बापानं सांगितलं की तुझे भाऊ जिथं काम करत आहेत, मेंढरं चारत आहेत, त्यांच्याकडे जाऊन पहा, ते कसे आहेत, ते ठीक आहेत का, त्यांचं कसं चाललेलं आहे हे पाहून या. आणि इथं काय झालं आहे, योसेफ म्हणत आहे की हा मी तयार आहे. आणि तयार झाला आणि तो काय करू लागला, आपल्या भावांच्याकडं तो भेटायला गेला, ख्याली कुशाली विचारायला. जे लोक राग करत आहेत, जे लोक द्वेष करत आहेत, तिरस्कार करत आहेत, त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत, त्यांच्यावरती योसेफ काय करत आहे, आतोनात प्रेम करत आहे, त्यांना पाहायला जात आहे. म्हणून योसेफाचं अंतःकरण किती सुंदर होतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं अंतःकरण निर्मळ होतं. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारची वाईट गोष्ट किंवा राग किंवा मत्सर त्याच्या अंतःकरणामध्ये भरला नव्हता. त्याचे भाऊ सतत त्याला व्यवस्थित बोलत नव्हते, परंतु तो त्यांच्याशी नेहमी प्रेमानं बोलायचा आणि त्याचाच परिणाम योसेफाला परमेश्वरानं उंच केला. हालेलुया. म्हणून आपलं अंतःकरण परमेश्वर नेहमी पाहत असतो. इथं सांगत आहे की जे लोक राग करत आहेत, जे राग करणारे लोकांच्याकडे आपण कधी जात असतो का? कधीच नाही. त्याचं तोंड सुद्धा आपण कधी कधी पाहायला आपली इच्छा नसते. परंतु योसेफानं काय केलं की जे लोक राग करत आहेत, जे लोक त्याचे भाऊ, सख्खे भाऊ त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत, त्याचा द्वेष करत आहेत, त्याचा तिरस्कार करत आहेत, त्यांची काळजी त्याचे भाऊ कसे आहेत हे पाहण्यासाठी, ख्याली कुशाली विचारण्यासाठी तो चालत गेलेला आहे आणि सोबत त्यानं जेवण सुद्धा घेऊन गेलेला आहे आपल्या भावांच्यासाठी. म्हणून त्याचे भाऊ त्याचा राग करत होते. योसेफानं काय केलं, त्यांच्यावरती प्रेम केलं. हालेलुया. आणि योसेफाचं जे चरित्र आहे हे एक येशू ख्रिस्ताशी सुद्धा मिळतं जुळतं. हालेलुया. येशूचा सुद्धा द्वेष केला, पण तो येशूनं काय केलं, जगावरती आणि सर्व लोकांच्या वरती काय केलं, प्रेम केलं. त्यानंतर 42-25 वचन वाचा. उत्पत्ती. मग योसेफाने आज्ञा दिली की त्यांच्या योगाने धान्य भरा, त्यांच्या गोण्यात धान्य भरा, प्रत्येकाचा पैसा ज्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधा सामग्री द्या आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. आणि ही जर तुम्ही गोष्ट वाचली असेल, त्यानंतर काय झाला की योसेफाची घटना आपल्या सर्वांना माहित आहे की योसेफाचा त्यानंतर विकून टाकल्यानंतर त्याच्यावरती व्यभिचाराचे आरोप झाले, त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर तुरुंगामध्ये स्वप्न पडलं आणि अशा प्रकारची घटना त्याच्या जीवनामध्ये घडत गेल्या. आणि एक दिवस त्यानं राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि राजानं त्याला काय केलं की त्याला प्रमुख सेनापती बनवलं. अशा प्रकारे परमेश्वरानं त्याला योसेफाला काय केलं, मोठं बनवलं. आणि
जेव्हा दुष्काळ त्या मिस्र देशामध्ये पडला तेव्हा अनेक आजूबाजूचे लोक काय करू लागले, त्याच्याकडं धान्य घ्यायला येऊ लागले आणि त्यानं सगळं धान्य साठवून ठेवलेलं होतं. दुष्काळाची तयारी करायला परमेश्वराने त्याला स्वप्नाद्वारे सांगितलं होतं त्या राजाला आणि त्याप्रमाणे त्यानं काय केलं, तयारी करायला योसेफाला सांगितलं होतं. आणि अशाच प्रकारे त्याच्या भावांच्याकडे पण धान्य संपलं आणि ते भाऊ सुद्धा काय करत आहेत, याच्याकडं आले. परंतु या भावांना माहित नव्हतं की हा आपला भाव आहे, ज्याला त्यांनी विकलं ते त्याला माहित नव्हतं. आणि इथं काय केलं की योसेफानं सांगत आहे की जेव्हा ते भाऊ आले त्यांनी पैसे दिले आणि धान्य विकत घेतलं. आणि इथं योसेफानं काय केलं, त्यांच्या गोणीत धान्य भरलं. त्यानंतर त्यांनी जे पैसे दिलेले होते ते पैसे सुद्धा त्यांच्या गोणीत परत त्यानं टाकले. आणि पुढं सांगत आहे की वाटेसाठी शिधा सामग्री द्या आणि वाटेमध्ये जेवायला सुद्धा त्यांना खायला दिलं आणि त्यांची व्यवस्था केली. ज्या लोकांनी त्याला तिरस्कार केला, मारलं, त्याचा छळ केला, त्याच्याशी चांगले बोलत नव्हते, ज्या लोकांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, ज्या लोकांनी त्याला मिसर लोकांना विकून टाकलं, असे त्याचे जे सख्खे भाऊ होते, नेहमी त्याला खाली पाडून पाहणारे जे लोक होते, भाऊ त्याचे, त्यांची काय केली, यानं काय केली, चांगली व्यवस्था केली. आणि त्याने जे पैसे देऊन त्याच्याकडून धान्य विकत घेतले होतं, दुष्काळाची परिस्थिती होती, त्याला माहित होते योसेफाला की यांना पैशाची गरज परत लागणार आहे, म्हणून त्यानं काय केलं, धान्य पण दिलं आणि धान्यासोबत त्याने जे पैसे दिले होते ते पैसे सुद्धा गुपचूपपणे त्यांच्या पिशवीमध्ये टाकले. हालेलुया. म्हणजे किती योसेफानं त्यांना मदत केली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि योसेफानं त्यांना आशीर्वादित केलं. त्यांनी त्याला श्राप दिला, त्याच्या भावांनी, त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले, परंतु योसेफानं त्यांना नेहमी आशीर्वादच देण्याचा त्यांना काय केला, प्रयत्न केला. आणि पुढे सांगत आहे की उत्पत्ती 43 अध्याय 23 वचन, तो म्हणाला, तुमचे कुशात असो, भुलू नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गुणीत धन घातले असेल. मला तुमचा पैसा पोहोचला. मग त्याने शिमोनास त्याचकडेच आणले. आणि त्यानंतर हे घरी गेले. घरी गेल्यानंतर यांनी गोणी उघडली. गोणी उघडल्यानंतर त्यांना ते पैसे पण मिळाले आणि ते घाबरले की पैसे कसे काय आले. आता तो योसेफ जो काय आहे तिथला जो अधिकारी, त्यांना माहित नव्हतं की त्यांचा भाऊ आहे. त्यांना ते एकदम घाबरलेत आणि ते म्हणत की आता आपल्याला काय तर होणार, तो आपल्याला मारेल. आणि ते घाबरलेत आणि घाबरल्यानंतर काय गेले की जेव्हा पुन्हा ते धान्य आणायला गेलेत तेव्हा त्यांनी खरा वृत्तांत त्याला सांगितलं की आमच्या गोणीमध्ये आमचे पैसे परत आम्हाला मिळाले. तेव्हा योसेफ काय म्हणत आहे की तुमचे पैसे आम्हाला मिळालेले आहेत. हालेलुया. मिळालेले होते का पैसे त्यांचे? नाही. योसेफानं काय केलं होतं, फुकट त्यांना त्याच्या भावाला धान्य दिलेलं होतं. आणि इथं सांगत आहे की देवाने तुमच्या गोणीत काय घातलेले आहे, पैसे घातलेले आहेत. हालेलुया. किती मोठं अंतःकरण आहे. हा, जे लोक त्याला राग करत आहेत, जे लोक त्याला मारत आहेत, त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत, घरामध्ये त्याचा तिरस्कार करत आहेत, तोच व्यक्ती भविष्यामध्ये त्यांना सांभाळत आहे, त्यांची काळजी घेत आहे, त्यांना पुरवठा करत आहे. आणि त्यांना शाप देण्यापेक्षा, त्यांना त्रास देण्यापेक्षा योसेफ त्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांची काळजी घेण्याचा इथं तो प्रयत्न करत आहे. त्यानंतर उत्पत्ती 43 अध्याय 16-17. योसेफाने त्याच्याबरोबर बेन्यामीनास पाहिले तेव्हा तो घराच्या कारभारास म्हणाला, या मनुष्यास घरातले पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्य मजबरोबर जेवण्यास आहेत. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले आणि मग त्याने त्यास योसेफाच्या घरी नेले. आणि ह्या जर तुम्ही अध्याय वाचला 43 अध्याय 16-17, त्यानंतर 30 वचन 33 ते 34 वचन, या ठिकाणी काय केलं की योसेफानं त्याच्या घरी त्याच्या भावांच्यासाठी मेजबानी केली आणि चांगल्या गोष्टी त्यानं तयार केल्या आणि त्याच्या भावांना त्यानं काय केल्या, खायला दिल्या. जे लोक विरोध करत आहेत, जे लोक त्रास देत आहेत, जे लोक त्याला मारण्याचा, जीवे मारण्याचा त्यांनी घातकी प्रयत्न केला. हालेलुया. योसेफाला खड्ड्यामध्ये टाकले, त्यांना मारण्याची इच्छा होती आणि त्यानंतर दुसरा जो भाऊ होता त्यानं वाचवलं आणि त्यामुळे काय केला की योसेफ वाचला आणि त्याला विकण्यात आलं. म्हणून इथं पाहायला मिळत आहे की योसेफानं काय केलं, भावांच्या वरती प्रेम केलं, भावांच्यासाठी मोठी मेजबानी दिली, त्यांना खायला प्यायला दिलं. राजाच्या
राज दरबारामध्ये काय काय असतंय? हा, आपल्या घरामधलं अन्न आणि राज दरबारामधलं अन्न वेगळं असतंय ना. आता आपल्या घरामधलं अन्न आणि पंतप्रधान जे खातात ते अन्न वेगळा फरक आहे हा. त्याचं महागातलं अन्न असतं. तसंच योसेफ सुद्धा काय होता, राजवाड्यामध्ये होता, तो मेन अधिकारी होता आणि राजवाड्यामधलं जे अन्न होतं, जे महागडं अन्न होतं, त्याची त्यानं काय केली, मेजवानी दिली आणि आपल्या भावांना भरपूर त्यानं काय केलं, खायला प्यायला दिलं. त्यानंतर पंचेचाळीस अध्याय 3 ते 5 वाचा. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाने तोडून काही उत्तर निघाले, कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, जवळ या. तेव्हा ते जवळ गेले तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशातून विकून टाकले, तो मीच. आणि या ठिकाणी काय झाले की काही अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं तर त्यामध्ये की त्याला सांगायचं नव्हतं. सुरुवातीला त्यानं सांगितलं नाही की मी तुमचा भाऊ आहे, आणि तो एक सेनापती याना त्यानं त्या लोकांशी डील करत होता. आणि त्यानंतर एकदा त्याला सहन झालं नाही म्हणून तो काय झाला, त्याला रडू आवरना म्हणून तो काय गेला, एका रूम मध्ये गेला आणि तो रडला. कारण समोर त्याचे सख्खे भाऊ दिसत आहेत, परंतु ते त्याला ओळखत नाहीत आणि त्यांना भेटायचं होतं, त्याला गळ्याशी लावायचं होतं सगळ्यांना, परंतु काही कारणास्तव तो ते करू शकत नव्हता. आणि शेवटी त्यानं काय केलं की त्यानं सांगितलं की मी तुमचा कोण आहे, भाऊ आहे. ज्या भावाला तुम्ही मिस्र देशामध्ये मिस्री लोकांना विकलेलं होतं, तो मी तुमचा भाऊ आहे. आणि इथं सांगत आहे की तेव्हा ते घाबरले त्याचे भाऊ की आता आम्ही याला विकलेलं आहे, आता हा आमच्याशी काय करणार, बदला घेणार, कारण आता मोठा झालेला आहे हा, याच्याकडे सगळं काय अधिकार आहेत. आणि इथं सांगत आहे की नंतर योसेफ म्हणत आहे की तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता दुःख करू नका. तुम्ही मला विकलं याबद्दल तुम्ही दुःख करू नका. पुढे सांगत आहे की संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. तुमचा जीव वाचण्यासाठी, दुष्काळामध्ये तुम्ही जिवंत राहावं यासाठी परमेश्वरानं काय केलं, तुमच्या मनामध्ये टाकलं की मला तुम्ही विरोध करावा, मला तुम्ही त्या मिस्री लोकांना विकावं आणि मी इथं येऊन राज्य करावं. म्हणून योसेफाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यानं सुद्धा तेच केलं. ज्या त्याच्या भावाने राग केला, द्वेष केला, त्यांच्यावरती त्यानं प्रेम केलं, त्यांचा त्यानं पुरवठा केला, सगळ्या गोष्टी त्यानं पुरवल्या आणि त्यानंतर त्यांच्या घरामध्ये त्यानं मोठी मेजवानी दिली आणि त्यानंतर त्यानं त्यांना क्षमा केली आणि त्या भावांच्या बद्दल राग मनामध्ये ठेवला नाही. म्हणून जे आपण पहिलं वचन वाचलेलं आहे की लोकांनी जसं अपेक्षा ठेवावी, लोकांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा लोकांच्या ज्या आपल्याकडून अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आपण वागूया. हालेलुया. मी फक्त दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही, मला स्वतःला त्याप्रमाणे वागायला पाहिजे, मला स्वतःला त्याप्रमाणे जीवन जगायला पाहिजे. येशू सुद्धा तसंच जीवन जगला. योसेफानं लोकांच्याकडून अपेक्षा केली नाही की लोकांनी माझा आदर करावा, लोकांनी माझा सन्मान करावा, ही अपेक्षा ठेवली नाही, तर त्यानं लोकांचा आदर केला, त्यानं लोकांच्यावरती प्रेम केलं, त्यानं लोकांचं सहन केलं, त्यानं लोकांच्यासाठी प्रार्थना केली. म्हणून योसेफानं सुद्धा तेच केलं की त्याचे भाऊ कसे का वागणार, परंतु त्याच्या सुद्धा अपेक्षा असतील की भावानं चांगलं बोलावं, परंतु दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवत असताना योसेफानं त्या अपेक्षेप्रमाणे तो स्वतः सुद्धा वागला, तो स्वतः सुद्धा त्याप्रमाणे त्यानं वर्तन केलं आणि त्याचाच परिणाम परमेश्वरानं त्याला काय केलं, आशीर्वादित केलं. हालेलुया. म्हणून नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे चांगलं आहे, परंतु त्या अपेक्षा ठेवत असताना ज्या आपण अपेक्षा ठेवत आहे त्याप्रमाणे सुरुवातीला मला सुद्धा त्याप्रमाणे वागायचं आहे, मला सुद्धा त्याप्रमाणे करायचं आहे. मी फक्त दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही आणि परमेश्वर मला त्यामध्ये कधीच आशीर्वादित करणार नाही. दुसरा भलेही माझ्याशी चांगलं वागू दे किंवा भले माझ्याशी वाईट वागू दे, कशाही प्रकारे वागू दे, परंतु मला माझी जी अपेक्षा आहे लोकांच्याकडून त्याप्रमाणे मला स्वतःला वागायचं आहे, त्याप्रमाणे मला स्वतःला वर्तन करायचं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण वागणार
तेव्हाच प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. योसेफासारखं परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून आजचा जो संदेश आहे की आपल्याला लोकांच्याकडून अपेक्षा असतात, त्या अपेक्षा काही वेळेला पूर्ण होतील किंवा नाही होतील तो पुढचा प्रश्न आहे, परंतु आपल्याला आपण जी अपेक्षा ठेवतोय त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. हालेलुया. दुसऱ्यांच्याकडून जी अपेक्षा आपण ठेवतो तसंच आपल्याला सुद्धा वागायचं आहे. फक्त मला दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार आणि मी माझ्या मनाप्रमाणे चालणार असं वागून आपल्याला चालणार नाहीत. असे लोक देवाला आवडत नाहीत आणि अशा लोकांना परमेश्वर आशीर्वादित करत नाही. मी जी अपेक्षा ठेवतोय त्याप्रमाणे सुरुवातीला मला सुद्धा त्याप्रमाणे करावं लागेल, मला त्याप्रमाणे वागावं लागेल. पुन्हा एकदा वचन वाचायचे. लूक याचा 6 अध्याय 31 वचन. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्याची वर्तन करा. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुम्हाला वाटतं, तुमची इच्छा आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा त्यांच्याशी वर्तन करा. फक्त दुसऱ्याने चांगलं वागावं अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्यांच्याशी चांगलं वागायला सुरुवात करा. हालेलुया. तुम्ही दुसऱ्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रेम करायला सुरुवात करा. तुम्ही एकमेकांच्यावरती प्रेम करायला सुरुवात करा. म्हणून लोकांनी तुमच्याशी वर्तन करावं जसं वाटतं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा वागा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार. योसेफाला आशीर्वादित केलं त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करणार. हालेलुया. आपण उठून उभा राहावे या वेळेमध्ये आणि आपण प्रार्थनेमध्ये जावे. शेवटच्या थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. या वेळेमध्ये परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलत आहे. मी जसं लोकांच्याकडून अपेक्षा ठेवतो त्याप्रमाणेच मला सुद्धा वागायचं आहे. मी फक्त दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. येशूनं त्याप्रमाणे वागला. येशूनं प्रेम केलं, येशूनं सहन केलं, येशूनं प्रार्थना केली, येशूनं राग केला नाही, येशूनं प्रेम केलं प्रियानं. योसेफानं सुद्धा तेच केलं. दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवत असताना आपल्याला सुद्धा तसंच वागायचं. मला चांगलं वागायचं आहे, मला चांगलं बोलायचं आहे, मला प्रेम करायचं आहे, मला सहन करायचं आहे, मला एकमेकांसाठी प्रार्थना करायची, मला एकमेकांचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवत असताना मला सुरुवात माझ्याकडून करायची. तेव्हा परमेश्वर त्या गोष्टीमध्ये आशीर्वादित करणार. दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवून परमेश्वर त्यामध्ये आशीर्वाद करणार नाही. मला दुसऱ्यांना सन्मान द्यायचा, मला दुसऱ्यांच्यावरती प्रेम करायचं, मला दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करायची. मला सुरुवात करावी लागेल, आपल्याला सुरुवात करावी लागेल. धन्यवाद देतो प्रभुदेवा, ती स्तुती करतो. आजचं वचन तो आम्हासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. खूप वेळेला परमेश्वरा आम्ही लोकांच्याकडून अपेक्षा ठेवतो. आमच्या नातेवाईक, आमचे आप्तजन, आमच्या जवळचे लोक प्रभुदेवा यांच्याकडून आम्ही खूप अपेक्षा ठेवतो की त्यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे. परंतु कधी कधी आमचा अपेक्षा भंग होतो. आमच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडत नाही. तेव्हा आम्ही राग करतो, आम्ही द्वेष करतो. परंतु परमेश्वरा आम्ही राग आणि द्वेष न करता प्रभुदेवा जशी आम्ही अपेक्षा ठेवतो त्याप्रमाणे आम्ही इतरांशी वागण्यासाठी, त्याप्रमाणे आम्ही इतरांशी वर्तन करण्यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा आम्ही इतरांच्याकडून फक्त अपेक्षा ठेवून जीवन जगू नये, तर परमेश्वरा ज्या आम्ही अपेक्षा इतरांच्याकडून ठेवत आहे त्याप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. या वाचलेल्या वचनाप्रमाणे तू प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल. त्याप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे करण्यासाठी तुझी कृपा दया कर. धन्यवाद देतो. प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात देत आहे. जे लोक येऊ शकले नाही त्यांच्यावरती सुद्धा तुझी कृपा कर. त्यांना आरोग्यामध्ये ठेव. प्रत्येकाचा तू सांभाळ कर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणासून सोडले आहे
तसं आमच्या नामास सोड आणि आम्हास परिचितांना नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.